मी बोलताना तर डेली ऑब्झर्वेशन्स बोलतो, बट कधी ते डेली नाही पडत माझे. बघा बघा, अपोजिटला जे जे विदाऊट हेल्मेट जातात त्यांना पकडणार आहेत. पोलीस तर काका उभे होते तिथे. काका एकदम रंगील्यासारखे चालवतात गाडी. आत्ता त्या स्कूटीवाल्याला ठोकलो असतो मी. काय भारी वाटतं बघा ना. मग एकदम मस्त, नो वाजता व्यस्त आणि प्रशस्त. आणि तुम्ही चाटाल ना रस्ता तरी तुम्हाला जिभेला खरचटणार नाही, एवढा सुपर डुपर रस्ता गेलाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. बाईक घाण झाली आहे, थोडी धुवायला लागणार आहे. चला, स्वागत आहे तुमच्या मित्राच्या चॅनलवर पुन्हा एकदा. निघालो आपण आपल्या ऑफिसकडे आणि रोजप्रमाणे आज पण आपण व्लॉग करत आहोत, ज्यामध्ये इन्क्लूड असतात म्हणजे डेली ऑब्झर्वेशन्स. रस्त्यावर जे काही फालतूगिरी चालते, जे काही लोक सेन्सिबली पण चालवतात, त्याच्या ऑब्झर्वेशन्सचे व्हिडिओ मी टाकत असतो. मी बोलताना तर डेली ऑब्झर्वेशन्स बोलतो, बट कधी ते डेली नाही पडत माझे. डिले होत मी ब्लॉग टाकतो आहे, जसा टाईम भेटेल तसा. एव्हरीडे मला ना असं ज्यावेळेस मी जातो ऑफिसला, मला रोज असं R&D करावा लागतो की कोणत्या रस्त्याने गेलं पाहिजे, जेणेकरून मी फटाफट पोहोचेन ऑफिसला. सध्या मरोळ नाक्याच्या आसपास रस्त्यांची कामं चालू आहे. मला हा जरा फास्टेस्ट रूट वाटला मागच्या 2-3 दिवसांमध्ये. थोडं इथून बाहेर पडूया पहिले, जरा इथे ट्रॅफिक आहे थोडी मूविंग. A few moments later. तर सध्या थोडे कमी व्लॉग्स मी अपलोड करतो आहे. हाताची रिकव्हरी पण ठीक आहे, सो रोज व्हिडिओ बनवत नाही मी. आज बोललो व्हिडिओ बनवूया. हे ना काय समजतच नाही सायकलवाले ना. अरे यार जाऊ दे, इरिटेटेड व्लॉग नको आपल्याला. शांतपणे करू आपण. अच्छा, हॅपीली हसत करू. असं वाटतं आत्ता मोकळं झालो, आता बोलू शकतो, शांतपणे शूट करू शकतो. लगेच ट्रॅफिक लागते या रस्त्यावर. असते ट्रॅफिक. थोडा हा छोटा पॅच आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण नहारमध्ये जातो तिथून जरा ओके, म्हणजे असं एवढे अशी फालतूसारखे लोक गाड्या नाही चालवत तिथे. बात सही आहे. बघा बघा, म्हणजे त्याने युटर्न घेऊन पण रिव्हर्स जाऊ शकतो, पण ते अरे बापरे, हे रस्त्यांचे बाबा यांनी पैसे काढून बांधलेला रस्ता आहे. प्रत्येकजण इथे स्वतःच्या वडिलांचा रस्ता असल्याप्रमाणे गाड्या चालवतात. हमारे यहाँ ऐसा ही होता है. जसं बोललो मी, थोडे थोडे पैसे काढलेत सगळ्यांनी. गव्हर्नमेंटने बांधून नाही दिला रस्ता. काकूंना पुढे पकडणार आता. अपोजिटला जे जे विदाऊट हेल्मेट जातात त्यांना पकडणार आहेत. पोलीस तर काका उभे होते तिथे. वा, सिविक एवढी क्लास गाडी आहे नाही, जास्त विकलीच नाही गेली इंडियामध्ये. खतरनाक गाडी आहे पण ती होंडा सिविक. अरे यार बापरे, काय नाही झालं. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. ह्याच्या गावात रे 72 वरून BP डायरेक्ट 116 वर. रेती होती, रेती अशी सॉफ्ट. फ्रंट टायर किड झाला त्याच्यावर. नको नको नको, ये क्या है? मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. काका एकदम रंगील्यासारखे चालवतात गाडी. म्हणजे हा जो माज असतो ना काका लोकांचा, जसं की आता ही गाडी चालू आहे एक सर्टन स्पीडमध्ये डायरेक्ट समोर, आणि चेहऱ्यावर फुल स्वॅग असतो त्यांचा. पप्पांनी पैसे दिलेत माझ्या इथे रस्ता बांधायला. कसे शिस्तीत लाईनमध्ये उभे आहेत ट्रॅफिकमध्ये. आवडलं. पोलीस काकू ना मोबाईलमध्ये फोटो काढत होते, त्याचा रिझन माहीत नाही, पण हे असं अलाउड नाही आय गेस, कारण पोलिसांना एक मशीन दिलेली असते, त्यामध्येच तुम्ही फोटो काढून फाईन मारू शकता. असं काहीतरी एक मागे रूल पास झालेला असं काहीतरी, मला आय डोंट नो, असेल असं नसेल माहीत नाही. हा रस्ता जातो पुढे विक्रोळीला आणि आपण खालून लेफ्ट घेऊन राईट घेणार आहोत. अरे कहना क्या चाहते हो? जो कनेक्ट करतो आरे कॉलनीमध्ये रस्ता. मला मरोळ नाक्यापेक्षा हा रस्ता सध्या बेटर वाटतोय. थोडासा 1-2 किलोमीटर जरा फिरून आहे, बट तेच गाडी थांबून नाही राहत, अशी उभी, हीट नाही करत तिकडे ट्रॅफिकमध्ये अडकून. ट्रायमच्या पण सायलेन्सरचा आवाज मस्त आहे, असा बेस आहे, बेस. अरे वसाहत चांगलं लग आहे ना. म्हणजे त्या काय बोलतात त्याला, स्कायवॉकमुळे जरा इथे सावली झाली आहे. गरमी एवढी आहे
आई शपथ रे, 37 डिग्री दाखवतात मीटरवर. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. मस्त वाटतंय थंड थंड. पोलिसांना नवीन स्कॉर्पिओ दिल्यात, स्कॉर्पिओ एन पण आणि नॉर्मल आपल्या त्या ओल्ड लुकवाल्या स्कॉर्पिओ नवीन स्टॉक आलाय पोलिसांकडे. तर बोलतं थार वीर पण द्या मस्त. बोलेरो तर आहे ऑलरेडी. जी वॅगनची कॉपी. बात तो सही है. साड्यांची दुकानं असतात ना बाजूबाजूला, तशी चायनीजचे हॉटेल्स आहेत लिटरली चिपकून. आणि असं म्हणजे ठीक आहे, समजू शकतो 1-2 हॉटेल, 3 हॉटेल, 4 हॉटेल, तिकडे जवळपास 10 ते 12 हॉटेल आहेत चायनीजचे ते काय बोलतात यार, कॉर्नर, चायनीज कॉर्नर बोलतात त्या टाईपमध्ये 12 तरी असतीलच. एवढं कॉम्पिटिशन. साऊथ मुंबईचं पाणी. राईट साईडला आहे मुंबईची बिल्डिंग आहे. भारी लोकेशन आहे, पण आजूबाजूला मस्त जंगल आणि तिकडे इन्स्टिट्यूट. काय रे, हिला रस्ता रिकामा दिसतो, ओव्हरटेक करायला जातोय तर लोक आहेत समोरून. नहीं 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 नहीं. मौत को छू के टक से वापस आ सकते. आत्ता त्या स्कूटीवाल्याला ठोकलो असतो मी, म्हणजे मी नाही, म्हणजे त्याच्याच चुकीमुळे. ठीक आहे, तुला ओव्हरटेक करायचं आहे, पण सेन्सिबल रायडिंग नव्हती ती. ठीक आहे, लोक डायरेक्ट खुनशी होत आहेत रस्त्यावर. हे आजकाल जरा चुकीचं चाललं आहे. मी पण केलं असेल कधी, अब आए ना लाइन पे. डायरेक्ट अशी दादागिरी किंवा काय भारी वाटतं बघा ना. तर नाक ना. मोठी गाडी असेल ना, इरिटेट होतं वार. म्हणजे त्यांची विड तर तेवढी असते की आपण ओव्हरटेक पण नाही करू शकत ना त्यांना. कॉर्पोरेट छापरी. मगासपासून मुकामातमचा गेम प्ले चालू आहे माझा. ठीक आहे, रस्त्याचा आनंद घ्यायचा आहे. डेस्टिनेशन तर रोजचंच आहे ना. रोज तिथेच जातो आहे कामासाठी. रस्ता इम्पॉर्टंट आहे ज्याच्यावर आपण बाईक चालवतोय. मग एकदम मस्त, नो असता व्यस्त आणि प्रशस्त. आपल्याला घ्यायचं इथून राईट. ॲक्च्युली जेव्हा आपल्या ह्या बोटाचा प्रॉब्लेम झालेला, ते इकडच्या रस्त्यामुळेच उभे पडलेलो मी चिखलामध्ये. पण मागच्या 2-3 दिवसापासून मी इथून जातो आहे. मला असं कळालं की इकडे रस्त्याचं काम केलं आहे त्यांनी, आणि खरंच चांगलं काम केलं आहे. आधी आपण रेग्युलर जायचं इथून, तेव्हा रस्ता खूप खराब होता. म्हणजे अरे, मी पण ॲड केली फोर्सची एक अर्बानिया करून आहे, त्याला पण ॲड केलं पोलिसांच्या फोर्समध्ये. बघा नवीन स्कॉर्पिओ. पोलिसांना फुल ऑन गाड्या प्रोव्हाइड केल्या आहेत गव्हर्नमेंटने. भारी. तर इथून आपण रेग्युलर जायचो. ते झाल्यानंतर मागच्या 3-1 महिन्यापासून, 3-4 महिन्यापासून, 3-4 नाही, पावसात झालेलं, ऑगस्ट सप्टेंबर. त्याच्यानंतर इकडून जाणं बंद केलं मी. आता इथे रस्त्याची कामं एकदम मस्त लेवलला केलेत. त्यांनी चांगलं एक काम केलं की स्पीड ब्रेकर टाकलेत. कारण रस्ता एवढा सुपर केला आहे ना, आणि तुम्ही चाटाल ना रस्ता तरी तुम्हाला जिभेला खरचटणार नाही, एवढा सुपर डुपर रस्ता केला आहे. भाषण कुछ ज़्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. म्हणून स्पीड ब्रेकर टाकायची गरज पडली आहे त्यांना. नाहीतर या रस्त्याला लोक 80-90 जातील, भरोसा नाही त्यांचा. बात तो सही है. हाच तो रस्ता एकदम खराब होता, एकदम खराब. तर त्यांनी आता थोडा काम चलाव केला आहे. एका पावसात खराब होणार आहे 100%. ते त्या रस्त्याच्या क्वालिटीवर कळते. पण तेच आहे की बराच बेटर आहे. म्हणजे आधी नुसते खड्डे होते, त्या खड्ड्यात तसा रस्ता काढावा लागायचा. बघा इथे ऑलरेडी सीन झालेला आहे. अजून तर पाऊस यायचा आहे नंतर. हे असं पुन्हा खराब, पुन्हा 1 वर्ष 2 वर्ष तसाच चालवणार तो, आणि त्याच्यानंतर पुन्हा मग बनवणार तो. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. आता इथून येण्याचा फायदा, जे मी आधी एकदा सांगितलेलं आहे, 2 किलोमीटरचा रस्ता माझा कमी होतो. जे ओव्हरऑल डिस्टन्समध्ये इकडून मला 11-11.5 किलोमीटर लागतात, तिकडून मला 13.2 समथिंग आहे. मी कॅल्क्युलेट केलेलं एकदा. तिकडून इन द सेन्स ओबेरॉय मॉल, दिंडोशी, आणि देन सरळ वरती इन्फिनिटी IT पार्क. पण हा एक शॉर्टकट आहे. त्या गावातून येतो, मग इकडून ह्या एरियातून येतो, आणि इथून लगेच IT पार्क येतं पुढे राईट साईडला. मेन तर डिस्टन्स वाचलं 2 किलोमीटरचा. सेकंड थिंग, त्या 2 किलोमीटरवरची ट्रॅफिक वाचली, कारण खूप ट्रॅफिक असते ओबेरॉय मॉलजवळ, दिंडोशी डेपोजवळ, आणि त्या रस्त्यालाच म्हणजे ओव्हरऑल. त्याच्या आधी मला आरेचा एक सिग्नल लागतो, तिकडे पण भरपूर ट्रॅफिक असते, भरपूर. आता जेवढ्या वेळात मी इथे पोचलो आहे ना इथपर्यंत, या वेळात मी तिथे आरे कॉलनीच्या सिग्नलजवळ पोचलो असतो.
आणि आरे कॉलनी सिग्नलपासून मग मला पुढचा टाईम लागला असता जो काय लागला असता. हेच मी एव्हरीडे इथून येत होतो, थोडा एक्झॉस्ट होत होतो त्या ट्रॅफिकमध्ये, त्या हीटमध्ये. पायांजवळ हीट, पूर्ण वरती यायची ती हीट, वरतून उन्हाची हीट. आता इथून कसं झाडांच्या रस्त्यातून यायचं, टाईम कमी लागतो आहे, डिस्टन्स कमी आहे, इंजिन एवढं हीट करत नाही, सुकून भरी जिंदगी एकदम. आणि आपण पोचलो पण आपल्या ऑफिसजवळ. काही विशेष बघायला नाही मिळालं आज डेलीच्या ऑब्झर्वेशन्समध्ये. आज जरा शिस्तीत चालवत होते सगळे, आज जरा शिस्त होती थोडी, जरी ट्रॅफिक होती. तर भेटू पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनेलला, लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि काही सजेशन्स असतील तुमचे तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगा, सो दॅट मी इम्प्रूव्ह करू शकेन. हे सुधारणार नाही ही लोक, जाऊ द्या. आपल्याला असं पर्टिक्युलर कोणाबद्दल बोलायचं नाही कम्युनिटीबद्दल, पण तरी सांगतो ही लोक नाही सुधारणार. रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. स्पेशली हे ऑटोवालेमध्ये जे असतात ते. चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.